राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता दिसते. आज 22 ऑगस्ट तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. पाहूयात 23 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कसे राहील. त्या अगोदर अपेक्षेप्रमाणे मध्यम सरी कोकण घाटाच्या आसपास, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीच्या काही भागांच्या आसपास पडल्या आणि राज्याच्या इतर ठिकाणी काहीसा अपवाद वगळता वातावरण बऱ्यापैकी कोरडं होतं. काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी या पाहायला मिळाल्या. आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर जे कमी दाबाचे क्षेत्र आहे मध्य प्रदेशच्या उत्तर-पूर्व भागातील, ते हळू-हळू आता कमकुवत होऊ लागले आणि दुसरी सिस्टीम बंगाल उपसागराच्या उत्तर भागात सक्रिय होती. चक्राकार वारे आहेत लवकरच म्हणजे येत्या 24 तासात त्या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे आणि त्याच्या आसपास ढगांची दाटी सुद्धा तुम्ही पाहू शकता. बाकी या सिस्टमच्या प्रभावाने जे काही वारे येत आहेत, अशा प्रकारे उत्तरेकडचे कोरडे वारे आहेत, पूर्वेकडचे थोडेसे बाष्पयुक्त वारे आहेत. हे वारे विदर्भाच्या आसपास एकत्र येण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागात त्यामुळे पावसात वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे जोरदार पाऊस विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये होईल. राज्याच्या इतर ठिकाणी याचा जास्त मोठा प्रभाव नसेल, पण काही ठिकाणी पावसाच्या सरी आज पडतायत आणि 1-2 दिवस सुद्धा तशा सरी राहतीलच. आपण जर पाहिलं सध्या सॅटेलाईट इमेजमध्ये तर घाटमाथ्यामध्ये नाशिकपासून तिकडे कोल्हापूर मध्यम पावसाचे ढग आहेत. कोकणातही मध्यम पावसाचे ढग काही ठिकाणी रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे थोडेसे जोरदार पावसाचे ढग आहेत. त्यानंतर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाचे ढग आहेत. यवतमाळ, नांदेडच्या काही भाग आहेत. सोलापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्याशा पाऊस सरी देणारे ढग हे पाहायला मिळत आहेत. आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर कोकण घाटाच्या आसपास मध्यम पाऊस सरी किंवा थोड्याशा जोरदार पाऊस सरी राहतील. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार. यवतमाळ, नांदेड, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, परभणी या ठिकाणी हलक्याशा किंवा हलक्या मध्यम सरी आणि इकडे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो काही भाग आहे मधला, या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाच्या सरी या पाहायला मिळतील. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचे काही भाग आहेत. मध्यम तर काही ठिकाणी जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मध्यम पाऊस सरी काही ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर सोलापूर, धाराशिव, लातूरचे काही भाग या ठिकाणी सुद्धा मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता दिसते. तर अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम. घाटाच्या आसपास मध्यम ते जोरदार. कोकणाच्या काही ठिकाणी मध्यम ते जोरदार आणि त्यानंतर हलक्या मध्यम सरी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सगळीकडे यामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूरपर्यंत सुद्धा राहतील, जळगावपर्यंत सुद्धा राहतील. तर नाशिक, धुळे, नंदुरबारचा हा जो काही उत्तरेकडील भाग आहे, या ठिकाणी जास्त शक्यता नाहीये. काहीसा अपवाद वगळता जास्त मोठी पावसाची शक्यता नाही. मात्र नाशिकच्या घाटाकडील भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा जर आपण इशारा पाहिला तर त्यानुसार गोंदिया मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर नाशिक पूर्व, धुळे आणि जळगाव हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत, मात्र काही ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.